नमस्कार 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 विद्यार्थी मित्रो. चला तर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये सिक्रेट आयुर्वेदा. तर आजचा टॉपिक आहे कार्यकारण भाव. नेमकं कार्यकारण भाव काय आहे, त्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत, ते सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. चला तर बघूया. सगळ्यात पहिले बघूया ते वेटेज किती आहे. तर कार्यकारण भाव म्हटलं त्याच्यात हमखास 1 ते 2 SQ तर येऊनच जातात. आणि आपण जे वाद बघतो दर्शन क्षेत्रामध्ये, आरंभवाद, असत्कार्यवाद, सगळ्या वादांपैकी 1-2 वाद तर क्वेश्चन येतोच म्हणजे येतोच. त्याचा पार्ट 1 पेपरमध्ये असू द्या, पार्ट 2 पेपरमध्ये असू द्या, जो वाद जो हा प्रकार आहे, असत्कार्यवाद, आरंभवाद, अनेकांतवाद, सगळे वाद हे कार्यकारण भावाच्या अंतर्गत आहेत. तर चला तर बघूया. म्हटले जाय दार्शनिक क्षेत्रात एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. बरोबर आहे. आपण जे दर्शन बघतो, आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन असे 2 प्रकारचे दर्शन असतात मित्र. आस्तिक दर्शन म्हणजे जे देवांना मानतात, जे वेदांना मानतात, ज्यांच्या मते वेद हे वास्तविक आहेत, त्यांनाच म्हणतात आपण आस्तिक दर्शनातील लोक. आणि जे वेदांना मानत नाही, जे देवाला मानत नाही, ते आहे नास्तिक दर्शन. तर त्यांच्या अंतर्गत काही काही वाद सांगितलेले आहेत, ज्याद्वारे आपल्याला कळेल की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. तर ते आपण पार्ट 1 मध्ये बघूया. तर आता आपण कार्यकारण भावावर फोकस करूया. तर कारणापासून कार्याची उत्पत्ती होते असं आपण ऐकलं असेल, तर नेमकं ही भानगड काय आहे ते आपण बघूया. कारण आणि कार्य म्हणजेच कारणापासून कार्याची उत्पत्ती होते. आता समजा हा एक बीज आहे, म्हणजेच कोणतं तरी सीड आहे. याला आपण जमिनीत टाकले, मातीमध्ये टाकले, याला पाणी दिलं, चांगलं खत दिलं, तर याच्यापासून एक झाड बनते. तर बीजापासून झाड बनणेच म्हणजेच कारणापासून कार्याची उत्पत्ती होते असं असतं. जर मी बीज टाकलंच नाही तर झाड बनेल का? नाही बनणार, कारण की बीजापासूनच झाडाची उत्पत्ती होते, असं त्याचं म्हणणं आहे. तर मॉडर्न अप्रोच काय आहे, जसं की कोणताही रोग आहे, कोणताही डिसीज आहे, तो होण्यासाठी काहीतरी स्पेसिफिक कारणे असतात. जसं की मलेरिया वगैरेमध्ये आपला मस्किटो बाईट झाला तर आपल्याला मलेरिया होतो. तर मलेरियाचे मस्किटो जे कारण आहेत म्हणजे ते सिम्पटम्स, आणि त्याच्यापासून कार्याची उत्पत्ती होते म्हणजे डिसीज होतो, म्हणजे मलेरिया होतो. तर मॉडर्न अप्रोच हा असा आहे. कारण की मॉडर्न अप्रोच का बघतोय, कारण की वायवामध्ये मॉडर्न अप्रोच आपल्या टीचर लोक विचारतात की चला तुम्ही हे शिकले तर याचा मॉडर्न अप्रोच काय आहे, तर हे तुम्हाला लक्षात येईल. तर आपण आज काय काय बघणार आहोत. कारणाची स्वरूप, कारणाचे पर्याय, कारणाची व्याख्या आणि कारणाचे प्रकार. हे तर नेहमी SQ मध्ये येतं. 100% SQ चा क्वेश्चन राहतोच हा. तर कार्याची व्याख्या, कार्याचे लक्षण, चरकोक्त कार्यकारण भाव म्हणजेच चरकानुसार कारण आणि कार्य काय आहे ते आपण बघूयात. आणि कार्यकारण भावाचे आयुर्वेदिक महत्त्व हे देखील एक महत्त्वाचा टॉपिक आहे. चला तर मित्र, चला तर मित्र, आपला पहिला टॉपिक आहे कारण. तर कारणाचे पर्याय काय काय असतात आपण ते जाणून घेऊया. कारण की बऱ्याच क्वेश्चनमध्ये कारण सोडून हेतू, जसे की आत्म्याचे हेतू, मनाचे हेतू, रोगाचे हेतू, असे हेतू म्हणून क्वेश्चन येतो ना, आपण कन्फ्यूज होतो. तर तेव्हा नेमकं कारण विचारलं असतं. तर हे लक्षात ठेवा. कारणालाच हेतू म्हणतात, निदान म्हणतात, लिंग, बीज, निमित्त, उत्थान, समुत्थान हे सगळे कारणाचे पर्यायी नाव आहेत. त्याचप्रमाणे कारणाचे स्वरूप काय आहे, पुढे होणाऱ्या घटनेविषयी माहिती मिळते. म्हणजेच बघा, आपण म्हटलोच की बीजापासून झाडाची निर्मिती होते, म्हणजेच हे बीज हे कारण आहे. आणि याच्यापासून पुढे काय होणार आहे आपल्याला माहिती. बीज रोवलं की झाड येईल, तर पुढे होणाऱ्या घटनेविषयी माहिती मिळते. कारण असेल तरच पुढील घटना होईल, बरोबर आहे. जर बीज असेल तरच वृक्ष बनेल, जर कारणं असतील तरच रोग होतील. तर हे स्वरूप आहे की पुढे होणाऱ्या घटनेविषयी माहिती मिळते आणि कारण असेल तरच पुढील घटना घडेल. तर व्याख्या बघूया. कार्यनियत पूर्ववृत्ती करणं. आता बघा, श्लोक थोडं लक्षात ठेवायचे, कारण की श्लोक लिहिलं की आपलं इम्प्रेशन फार भारी पडते. मध्ये आपण काही लिहिलं तरी चालते. कार्याच्या उत्पत्तीपूर्वी जो निश्चित रूपात राहतो. आता बरोबर आहे. आता समजा हे झाड आहे आणि हे बीज आहे, म्हणजेच झाडाच्या उत्पत्तीपूर्वी त्याचे बीज असते. कार्याच्या उत्पत्तीपूर्वी जो निश्चित रूपात राहतो. आता बीज हे निश्चित रूपात आहे, हे रोवलं तर झाड उगेल. तर कार्य म्हणजे हे झाड, हे झाडाच्या उत्पत्तीपूर्वी हे बीज निश्चित रूपात राहते. त्याचप्रमाणे कारण हे एक असू शकते व एकपेक्षा जास्त असू शकते, बरोबर आहे. आता काही काही जे रोग असतात ते एकाच कारणामुळे नसून त्या बऱ्याच कारणामुळे, जर आपल्याला सर्दी होते तर सर्दी काही एकाच कारणामुळे नाही होत. एकतर व्हायरल असली तर दुसऱ्यामुळे फैलते, किंवा काही डास वगैरे चावले, किंवा थंड पाणी पिलं, किंवा वातावरण बदल झाले, असे अनेक कारणे असतात सर्दीसाठी. म्हणून म्हटलं आहे कारण हे एक असू शकते किंवा एकपेक्षा जास्त देखील असू शकते. तर कारणाचे देखील काही प्रकार आहेत, तर ते आपण बघूया. कारणाचे 3 प्रकार आहेत: समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण. मित्र,
त्या तिघाच्या कारणांचा जे एक श्लोक आहे फार सोपा आहे. आपण काय बघितलं, समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण हे 3 प्रकार आहेत. काय नाही, कारणाचे 3 प्रकार, कारणम त्रिविध, आणि कोणते कोणते 3 प्रकार ते नाव टाकून द्यायचं. समवायी, असमवायी, निमित्त आणि भेदात झालं. एवढा सोपा श्लोक आहे. हा लक्षात ठेवलं तर तुम्हाला कारण लगेच लक्षात राहतील. कारणाचे प्रकार आपण त्याला डिटेलमध्ये बघूया. समवायी कारण यालाच उपादान कारण देखील म्हणतात. बघा, हा एक MCQ साठी क्वेश्चन आहे. MCQ साठी क्वेश्चन जे आहेत, जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या इथल्या इथं अभ्यास होईल. जास्त तुम्हाला मेहनत करायची गरज नाही. आता बघा, समवायी कारण म्हणजेच मेन कॉज, म्हणजे कोणतीही गोष्ट घडण्यासाठी जे मुख्य कारण असतं ते आहे समवायी कारण. कार्य प्रामुख्याने ज्याच्यामुळे उत्पन्न होते, म्हणजे समजा हा धागा आहे, या धाग्यापासून काय बनणार आहे, कपडे शिवले जातील. तर समवायी कारण म्हणजे जो धागा, म्हणजे जो तंतू आहे, धाग्याला आपण काय म्हणतो, तंतू. बघा, धाग्याला आपण तंतू म्हणतो. तंतूपासून वस्त्र बनतं, म्हणजे या धाग्यापासून वस्त्र बनतो, म्हणजे धागा हे समवायी कारण म्हणजे मेन कॉज आहे, जो समवाय संबंधाने राहून कार्याची उत्पत्ती करतो. समवाय संबंध म्हणजे एकत्र येऊन वस्त्र बनतं. ठीक आहे, म्हणजे जर हा धागा नसेल तर वस्त्र बनेल का, नाही बनणार, म्हणजेच हा समवायी कारण आहे. आता दुसरं आहे असमवायी कारण. असमवायी कारण म्हणजे जो समवायी कारण नाही, म्हणजे कार्य किंवा कारणासोबत समवाय संबंधाने राहिल्यावर कार्याची उत्पत्ती होते. आता नेमकं याचा अर्थ काय आहे. आता बघा, असमवायी कारण म्हणजे मेन कॉज नाही. आपण समवायी कारण काय पाहिलं, मेन कॉज, म्हणजे हा धागा मेन कॉज आहे. पण असमवायी कारण म्हणजे मेन कॉज नाही, पण कार्याच्या उत्पत्तीसाठी महत्त्वपूर्ण आहे. आता बघा, हा धागा एक आहे, तर याच्यापासून डायरेक्ट वस्त्र बनणं शक्य नाही. जोपर्यंत 2-4 धागे असे एकत्र येत नाही तोपर्यंत काही वस्त्र बनत नाही. तर या तंतूंचा संयोग म्हणजे धाग्यांचा संयोग झाला तरच वस्त्र बनेल. आणि बघा, वस्त्राला कोणता तरी कलर असतो, तो कलर कशामुळे येतो, या धाग्यांमुळे. आता बघा, हा धागा ब्लॅक कलरचा आहे, तर याच्यापासून जे बनणारे वस्त्र आहे ते देखील ब्लॅक कलरचेच राहील. त्यामुळे असमवायी कारणमध्ये आपण तंतूचा संयोग आणि तंतूचा कलर हे फार महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत, तर हे बघायचे. आता बघा, असमवायी कारणचे देखील 2 प्रकार पडतात, कार्यासह एकाच अर्थावर राहणारे आणि कारणासह एकाच अर्थावर राहणारे. आता कार्यासह एकाच अर्थावर राहणारे म्हणजे नेमके काय. आता हा तंतू आहे, यांचा एकत्रित संयोग म्हणजेच कार्यासह एकाच अर्थावर राहणारे. तंतू संयोग हे पटाचे असमवायी कारण आहे. आता पट म्हणजे काय, वस्त्र. ठीक आहे, म्हणजे या धाग्याचा संयोग झाला की वस्त्राची निर्मिती होते असं आपण म्हणूया. तर तंतूचा संयोग असेल तरच पट निर्मिती होईल, आणि तंतूचा संयोग नसेल तर पटाची निर्मिती होणार नाही. तसंच कारणासह राहणाऱ्याचा अर्थ काय, कारणामध्ये राहणारे गुण. आता गुण काय, जसं की हा जो धागा आहे तो ब्लॅक कलरचा आहे. ब्लॅक कलरचा म्हणजे धाग्याचा रंग ब्लॅक कलर, म्हणजे वस्त्र जे बनेल, हे कपडे बनतील ते देखील ब्लॅक कलरचेच बनतील. तर हे झाले असमवायीकरणचे 2 प्रकार. आता बघू निमित्तकरण. तर निमित्तकरणचे काय आहे, समवायी आणि असमवायी कारणापेक्षा भिन्न. आता बघा, समवायी कारण असमवायी कारण हे वेगळं कन्सेप्ट आहे, आणि निमित्तकरण हा अगदी टोटल वेगळं कन्सेप्ट आहे. जसं की निमित्त कारण म्हणजेच आपण साधन सामग्री म्हणतो, म्हणजे मेन कॉज तर नाही आहे, असमवायी कारण देखील नाही आहे, मात्र कार्य बनण्यासाठी जी साधन सामग्री लागते ती. जसे की आता कार्य बनण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, जसं की एखादं वस्त्र आहे, त्याला बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागेल, एक तर धागा लागेल, सुई लागेल, वरून कामगार लागेल, जर कोणी मशीनवर शिवत असेल त्याला वीज लागेल. तर हे सगळे जे साधन सामग्री जी आहे ते झालं निमित्त कारण. आता रोगाच्या उत्पत्तीमध्ये जीवाणू, विषाणू आणि विरुद्ध आहार हे निमित्त कारण आहे. आता बघा, जीवाणू जर झाले तर रोग होऊ शकतात, विषाणू झाले तरी रोग होऊ शकतात, आपण विरुद्ध आहार ग्रहण केला तरी आपल्याला रोग होतीलच. तर हे झाले निमित्त कारण आणि कारणाचे प्रकार. आता आपण कार्यावर फोकस करूया. कार्याची व्याख्या आणि लक्षण हे एकच आहे, तर ते बघूया. कार्य, प्रागभाव, प्रतियोगी. आता कार्य, प्रागभाव म्हणजे प्रागभावची जर आपण फोड केली, संधी केली, प्राक अधिक अभाव. आता बघा, प्राक म्हणजे सुरुवातीला आणि अभाव म्हणजे ॲबसेंट म्हणजे त्याची उपस्थिती नाही आहे त्या जागी. कार्य, प्रागभाव, प्रतियोगी म्हणजे वस्तूच्या उत्पत्तीपूर्वी असणारा त्याचा अभाव. म्हणजे समजा कोणतरी वस्तू आहे, ती उत्पन्न होण्याच्या आधी त्याचा जो ॲबसेंट असतो, म्हणजे त्याची उपस्थिती नसते, त्यालाच आपण प्रागभाव म्हणतो. वस्तू उत्पन्न झाली की प्रागभाव नष्ट होतो, बरोबर आहे. जसे की कोणाला ताप आहे, तर ताप उत्पन्न होण्याच्या आधी त्याची काही लक्षणं असतात, तर ते झाले प्रागभाव, आणि ताप आला की ते लक्षणं नष्ट होतात, म्हणजेच प्रागभाव नष्ट होतो. आता आपण बघूया नेक्स्ट टॉपिक, तो आहे चरकोक्त कार्यकारण भाव. आता आचार्य चरकांनी
कार्यकारण भावावर आधारित 10 मुद्दे सांगितले आहेत. तर ते कोणते आणि ते लक्षात कसे ठेवावे? आता बघा, याची एवढी मोठी भारी काही ट्रिक नाही आहे, पण ह्या सिक्वेन्सने जर लक्षात ठेवलं तर हे सोपं लक्षात राहतं. जसं की कारण, आपण काय शिकतोय? कार्यकारण भाव. तर कार्य आणि कारण तर येतच. आता बघू, कारणपासून करण लक्षात ठेवा. कारण. आता कार्य लक्षात ठेवा, कार्यकारण भाव आहे म्हणून. कार्यवरून कार्ययोनी कार्यफल झालं. कावरून काल लक्षात ठेवा, देश. आणि हे 3 तर लक्षात ठेवा, अनुबंध, प्रवृत्ती, उपाय. तर याचे एक्सप्लेनेशन बघूया. आता पहिला होता कारण. कारण म्हणजेच कर्ता, म्हणजेच कोणतीही गोष्ट कार्याच्या उत्पत्तीस कारणीभूत. आता जसे की धागा आहे, धागा काय? कर्ता, म्हणजे या कार्याच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत आहे. जसे की कुंभार, वैद्य हे देखील कारण आहेत. म्हणजे वैद्य काय करतो? रोगाचा नाश करतो. कुंभार काय करतो? मडके घडवतो. म्हणजे हे कार्याची उत्पत्ती करतात. म्हणजे कुंभार मडक्याची उत्पत्ती करतो, म्हणजे कार्याची उत्पत्तीस कारणीभूत. जसे की वैद्य रोगाचा नाश करतो, रोगाच्या नाशासाठी कारणीभूत. तर दुसरं आहे करण. करण म्हणजे लागणारे साधन. कार्याच्या उत्पत्तीसाठी कर्ता ज्याचा वापर करतो तो झाले साधन. जसे की कुंभार मातीचा उपयोग करतो, शिवणकाम करणारा धाग्याचा उपयोग करतो. तसेच रोगनाशासाठी वैद्य औषधींचा उपयोग करतो. हे झालं करण. कारण म्हणजेच जो कर्ता आहे, म्हणजे जो करणारा आहे तो कारण, आणि करण म्हणजे जे साधन लागतात ते करण. आता कार्य, कर्त्याद्वारे केलेले कर्म. आता कर्ता आहे, कर्ता म्हणजेच कारण, म्हणजे कारणाने कोणते कार्य केले आहे? वैद्याद्वारे धातू साम्यतेने रोगाचे शमन करणे. आता कार्य म्हणजे नेमकं काय? कुंभाराने मडके घडवलं तर हे झाले कार्य. वैद्याने रोगाचा नाश केला, हे झालं कार्य. आता आपण बघू कार्ययोनी, याला समवायीकरण देखील म्हणतात. नंतर आहे कार्यफल. कार्यफल म्हणजेच कार्यापासून मिळणारे फळ. आता धातू साम्यतामुळे उत्पन्न होणारे सुख हे रोगाला त्याचे मिळणारे कार्यफल आहे. बरोबर, म्हणजे कोणत्याही कार्यापासून काय फळ मिळतं ते. जसे की कुंभाराने मडके घडवले, वैद्याने रोगाचा नाश केला, म्हणजे रोगाचा नाश केला म्हणजे त्याला त्याचे फळ मिळते. तर नेक्स्ट आहे काल. आता काल काय आपल्याला माहिती आहे? कार्याची उत्पत्ती ज्या काळात झाली तो आहे काल. म्हणजेच रोगाने, म्हणजेच वैद्य जो आहे तो कोणत्या काळात रोगाचा नाश करतो, किंवा कुंभार कोणत्या काळात त्याची मडक्याची उत्पत्ती करतो, तो झाला काल. आता चरकांनी काल 2 प्रकारचे सांगितले आहेत. एक तो संवत्सर आणि आतुर, हे जे 2 अवस्था आहेत याला चरकांनी काल म्हटले आहे. आता देश म्हणजे कार्याची उत्पत्ती ज्या स्थानात झाली. काल म्हणजेच ज्या काळात झाली, आणि देश म्हणजे ज्या स्थानात झाली. आता स्थान 2 प्रकारचे असतात, म्हणजे देश 2 प्रकारचे असतात. एक तर भूमिदेश आणि एक रुग्णाचे शरीर. आता बघा, जर वैद्याच्या कन्सेप्टने बघितलं तर रुग्णाचे शरीर हे देश झालं. जसे की समजा कोणाचे पोट दुखते आहे तर देश म्हणजेच पोटाचा आजार वैद्याने बरा केलाच, म्हणजे कोणत्या देशात वैद्याने रोगाचा नाश केला, म्हणजे रुग्णाच्या शरीरात रोगाचा नाश केला. आणि भूमी म्हणजे कुंभाराने मडके घडवले तर ते भूमिदेश झाला. चिकित्सा ज्या ठिकाणी केली जाते ते स्थान म्हणजे देश. बरोबर, पोटाचा उपचार केला तर पोट देखील एक देश झालं. आता अनुबंध काय आहे? कार्य केल्यानंतर मिळणारे चांगले किंवा वाईट फळ कर्त्याला भोगावे लागतात, त्यालाच अनुबंध म्हणतात. बरोबर आहे. आता नंतर आहे प्रवृत्ती. चिकित्सेच्या समारंभाला प्रवृत्ती म्हणतात. व्याधी नाशासाठी वैद्याद्वारे केलेले कृत्य. जसे की वैद्य, आपण काहीतरी घेऊन गेलो, समजा आपल्या छातीत दुखतं आहे तर डॉक्टर काय म्हणतात? ECG करा. तरी रुग्णाची परीक्षा केली, ECG करा, BP चेक करा, ऑक्सिजन चेक करा, हे सगळं चेक करतात, त्याला रुग्णाची परीक्षा केली जाते. आता रुग्णाची परीक्षेनंतर डॉक्टर काय करतात? म्हणजे चिकित्साच्या समारंभाला प्रवृत्ती म्हणतात. चिकित्सेचा समारंभ म्हणजे सुरुवात करणे, म्हणजे चिकित्सा सुरुवात करतो डॉक्टर. तर आधी काहीतरी टेस्ट करून घेतो, जसे की ब्लड टेस्ट करून घेतो, की जर ताप येत असेल तर ब्लड टेस्ट करून घेईल, की नेमके काही प्लेटलेट वगैरे कमी झाले आहेत का, काही कमी जास्त झालं आहे का बॉडीमध्ये, हे औषध. मग त्यानंतर औषधाची योजना करतो. हे सगळे झाले प्रवृत्तीमध्ये येतं. आणि लास्ट आहे उपाय. उपाय म्हणजे चतुष्पदाच्या उत्तमतेला उपाय म्हणतात. आता चतुष्पद म्हणजे आपल्याला काय आहे ते माहितीच आहे. चतुष्पद म्हणजे वैद्य, रुग्ण, त्याला मी लिहूनच देतो, तुम्ही शिकणार आहात पण तरी एक वेळा लिहिलेलं बरं. वैद्य, रुग्ण, परिचारक आणि औषधी, हे जे आहेत हे 4 चतुष्पद आहेत. या चौघांनी युक्त जी चिकित्सा केली जाते त्यालाच एक योग्य चिकित्सा आणि एक योग्य ट्रीटमेंट आपण म्हणू शकतो. आता वैद्याने काहीतरी गोळ्या औषध सांगितलं तर परिचारक त्या गोळ्या औषधी
रुग्णाला देतात. आता रुग्ण देखील सक्षम असला पाहिजे की त्या गोळ्या औषधींना घेईल आणि वैद्याने जे सांगितलं म्हणजे डॉक्टरने जे सांगितलं ते फॉलो करेल तर रुग्ण बरं होईल. आणि औषध जर चांगले औषध असेल तर ती रुग्णावर उपाय करेल. म्हणजे चतुष्पाद यांची जी उत्तमता आहे त्यामुळेच रुग्ण बरा होईल. तर ते झालं उपाय. तर चला, आपला लास्ट टॉपिक आहे आयुर्वेदिक महत्त्व. कार्यकारण भावाचे आयुर्वेदिक महत्त्व काय आहे? तर आयुर्वेदिक महत्त्व का सांगितले जाते? कारण की आपण एवढा चॅप्टर वाचला तर त्याचे खरंच काही महत्त्वाचं आहे की उगाच वाचला असं नको वाटावं, म्हणून आयुर्वेदिक महत्त्व हे पाहणे गरजेचे असते आणि याच्यावर देखील प्रश्न येतो. तर हे काळजीपूर्वक आपण बघू आणि शिकूया. तर पहिलं आहे स्वस्थ वृत्ताचे पालन केल्याने स्वास्थ्याचे रक्षण होते. चला, आपण BMS मध्ये आल्या पहिला श्लोक हा शिकतो की स्वस्थस्य स्वस्थ रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. म्हणजेच स्वस्थ व्यक्तीच्या दोषाचे नाश करणे म्हणजे स्वस्थ व्यक्तीला, म्हणजे ज्याला काहीतरी झालेलं आहे. दुसरा पॉईंट आहे रोगाचे त्रिविध कारण, जसे की असात्विक इंद्रियार्थ संयोग, प्रज्ञा, परात आणि परिणाम. बघा, हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट आपण अष्टांगमध्ये बघणार आहोत, त्यामुळे याच्यासाठी थोडा वेट करून घ्या. तिसरा पॉईंट आहे दोषाची विषम अवस्था हे रोगाचे कारण आहे. बरोबर आहे. आता वात, पित्त, कफ हे 3 दोष असतात. तिघांपैकी कोणताही एक दोष जर कमी किंवा जास्त झाला तर रोग निर्माण होतो. म्हणजे दोषाची विषम अवस्था, जर 3 दोष बरोबर असतील तर आपण हेल्दी राहू, म्हणजे आपण स्वस्थ राहू. मात्र तिघांपैकी एक जरी दोष कमी जास्त झाला तर आपल्याला रोग निर्माण होईल. शुक्र आणि आर्तव यांचा संयोग झाला की गर्भाची निर्मिती होते. म्हणजेच शुक्र आणि आर्तव यांचा संयोग झाला म्हणजे स्पर्म आणि ओवमचा जर फर्टिलायझेशन झालं तर फिटस बनतं. तर यांच्यासाठी हे कार्य आहे गर्भ, शुक्र, आर्तव हे कारणे आहे. तर चतुष्पाद हे व्याधी नाशाचे कारण आपण हे बघितलेले आहे. चतुष्पादापासून व्याधीचा नाश होतो. सामान्य विशेष सिद्धांत कार्यकारण भावावर आधारित आहे. बरोबर. सामान्याने समानाची वृद्धी होते व विशेषाने ऱ्हास होतो असे म्हटले जाते. तर हा जो सिद्धांत आहे तो कार्यकारण भावावरच आधारित आहे. आता सामान्य विशेष म्हणजे काय? जसं की कोणाला रक्ताची कमी आहे तर आपण त्याला रक्त देतो, तर रक्त दिल्याने काय होतं, त्याच्या रक्ताची वाढ होते, म्हणजे समानाने समानाच्या वृद्धी होते. जसं की आपण जास्त आराम केला तर आराम केल्याने काय म्हणतात घरचे की जाड होशील, तर आरामाने आपले फॅट वाढतं म्हणजे जाड होतं. म्हणजे जास्त हालचाल नाही केली तर आपण जाड होतो, म्हणजे समानाने समानाची वृद्धी होती. तसेच जर एखादा मनुष्य जाड असेल त्याला काय म्हणतात, तू आराम नको करू, तू धावत जा, तू रनिंगला जा, म्हणजे त्याला विरुद्ध काम करायला होतं. तर विरुद्धाने त्याचा नाश होतो. यालाच आपण सामान्य विशेष सिद्धांत म्हणतो. तर हा जो सिद्धांत आहे हा देखील कार्यकारण भावावरच आधारित आहे. आणि नंतर आहे धाग्यापासून वस्त्राची निर्मिती होते. हे तर आपल्याला तोंडपाठ झालं असेल. 8वं आहे विविध द्रव्य एकत्र केले की ते फार विशिष्ट कार्य असते. जसे की त्रिफळा म्हणतो आपण. 3 फळांना एकत्रित केलं, हिरडा, आवळा आणि बेडा, या तिघांच्या एकत्रित संयोगाने त्रिफळा नामक द्रव्य बनतं आणि ते फार आयुर्वेदिकदृष्ट्या फार महत्त्वाचे आहे. जसेच आपण विविध काढा बनवतो घरी सर्दीसाठी, खोकल्यासाठी जे काढा बनवतो म्हणजेच विविध द्रव्यांचे एकत्रीकरण करतो आणि त्याच्यापासून एक विशिष्ट पदार्थ बनवतो म्हणजे चूर्ण बनवतो किंवा काढा बनवतो, तर ते एक विशिष्ट कार्य झालं. त्याचप्रमाणे षट पदार्थ आता आयुर्वेदाच्या धातू साम्य या कार्याला कारण आहे. तसेच षट पदार्थ कोणते तेही आपण पुढे पुढे बघणार आहोत. आणि शेवटचे पॉईंट आहे औषध विषम धातू मल यांना सम करतं. जसं की दोष धातू आणि मल हे फार महत्त्वाचे टॉपिक आहेत. त्रिदोष असतात, सप्तधातू असतात आणि 3 मल असतात. तर हे या सगळ्यांना औषध हे सम अवस्थेवर आणतं. म्हणजे समजा कोणाचे दोष कमी जास्त झाले आहेत किंवा धातू कमी जास्त झाले आहेत किंवा मल कमी जास्त झाले आहेत तर औषधी दिल्याने सम अवस्थेत जाते. म्हणजेच औषधी ह्या कारणापासून यांची सम अवस्था हे कार्य होते. म्हणजेच अशा प्रकारे आपला कार्यकारण भाव हा चॅप्टर संपलेला आहे. तर या चॅप्टर अंतर्गत फक्त कार्यकारण भाव नसून जेही वाद आपण बघतो सगळे वाद या चॅप्टर अंतर्गत विचारले जातात. त्यामुळे आम्ही देखील कन्फ्यूज होतो. जेव्हा मी फर्स्ट इयरची एक्झाम दिली तर फार कन्फ्यूज होतो की जे वाद आपण वाचतो ते पहिल्या पेपरमध्ये येतील की दुसऱ्या पेपरमध्ये. तर हे दोन्ही पेपरमध्ये येतात आणि वाद हा फार महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे. तर मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्हाला नेक्स्ट कोणता विषय शिकायचा आहे आणि अजून काही सजेशन असेल तर सांगा. तर धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी.